कपिल पाटील फाउंडेशन, समन्वय युवा प्रतिष्ठान, संस्कार प्रतिष्ठान व किरण देशमुख मित्रमंडळाच्या संयुक्तरित्या दहीहंडी उत्सव 2024 श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे माजी नगरसेवक सुमित पाटील यांच्या हस्ते दहीहंडी उभारण्यात आली असून नारळ श्रीफळ वाढवून दहीहंडी बांधण्यात आली। भिवंडी तालुक्यातील गोविंद पथकांसह ठाणे मुंबई आदी गोविंद पथक मानवी मनोरा रचत 7 ते 8 थर लावून सलामी देणार आहे। तसेच त्यांना आकर्षक पारितोषिक सुद्धा मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहे। या दहीहंडीत राजकीय बड्या नेत्यांसह सिने कलाकार उपस्थित राहणार आहेत असं आयोजकांनी सांगितलं। आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा। वर्षापासून समन्वय प्रतिष्ठान व संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रम भिवंडी शहरामध्ये राबवत आहोत। तसेच या भिवंडी शहराची छत्रपती शिवाजी महाराज चौकातली ही मानाची दहीहंडी अशी संपूर्ण भिवंडीकर यांना मानाची दहीहंडी म्हणून नावाजलेली ही दहीहंडी आहे। ही परंपरा जी हिंदू संस्कृती जपण्याचं काम हे सर्व मंडळी आम्ही करत आहोत आणि आजच्या दिवशी आपण बघाल मोठ्या प्रमाणात संख्या बाहेरून देखील भांडूप असेल, वसई असेल, कल्याण असेल, मुलुंड असेल, ठाणा असेल आणि भिवंडी शहर आणि भिवंडी ग्रामीण अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून गोविंदा पथक सकाळ 11 वाजेपासून इथे रीग लागलेली आहे। आपण बघाल की एक मोठा उत्साह भिवंडी शहरामध्ये या माध्यमातून होत आहे आणि हिंदू संस्कृती जपण्याचं काम हे सर्वच पथक आणि जी मंडळ आणि आम्ही व्यवस्थापक हे सर्वच करत आहोत। एक आनंदाचा माहोल या भिवंडी शहरामध्ये आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि आजच्या या दहीहंडी उत्सवासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब येथे उपस्थिती त्यांची दर्शवणार आहेत। म्हणून मी सर्व मंडळांच्या वतीने आणि आमच्या भिवंडी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो।